एकीकडे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिलेली असताना दुसरीकडे जरांगेंच्या मेहुण्याला थेट तडीपार करण्यात आलंय. विलास खेडकर असं जरांगेंच्या मेहुण्याचं नाव आहे. वाळू चोरी, जीवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण, जाळपोळ, सरकारी कामात अडथळा असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे जरांगेंच्या मेहुण्यावर लावण्यात आले आहेत. जरांगेंच्या मेहुण्याबरोबरच इतर 9 जणांवर देखील तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईनंतर मनोज जरांगे पाटील चांगलेच आक्रमक झालेत. मेहुण्यावर तडीपारीची कारवाई झाली तरी मी थांबत नसतो असं जरांगे पाटील म्हणालेत. त्याचबरोबर त्यांनी फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. आता या सगळ्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोणाचा नातेवाईक असल्याने कोणाला अटक होत नसते, जर काही गुन्हे केले तर अटक होते असं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय. मनोज जरांगे पाटलांच्या शाळेला वाळू माफिया म्हणून अटक झालेली आहे. कोणाचा शाळा आहे किंवा कोणाचा नातेवाईक आहे याच्यावर कोणाला अटक होत नसते. जर काही गुन्हे केले असतील तर त्याच्यावर अटक होते. माझ्याकडे याची माहिती नाहीये, त्याची योग्य माहिती घेऊन मी आपल्याला सांगेन. त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील यावर काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.